अ, जय हिंद सर्वांना. बघा, भरपूर जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या जी कट ऑफ होती ती कट ऑफ लागलेली आहे. त्याच्यानंतर तुमचे पेपर कधी होणार आहेत ते सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे, 14 मार्च बरोबर. जर 14 मार्चला तुमचा पेपर होणार असेल तर तुमच्याकडे भरपूर कालावधी कमी. मग त्यासाठी तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे. बघा, तुम्ही रोज पेपर सोडवायचा आहे टायमिंग लावून. जो तुमचं टायमिंग असेल त्या टायमिंगवरच पेपर सोडवायचा आहे. आणि जो तुम्ही पेपर सोडवणार आहे तो OMR शीटवर पेपर सोडवा. त्याच्यानंतर तुम्हाला स्कोर किती येतोय ते बघा. पेपर सोडल्यामध्ये तुमचं कशामध्ये चुका होत आहेत तो टॉपिक जा, टॉपिक पूर्णपणे रिव्हिजन करा. म्हणजे त्यापुढे तुमचा त्याच्यावरचा एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. त्याच्यानंतर चालू घडामोडी त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि आता बघा, तुमच्याकडे वेळ खूप कमी, तर मग तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास करू नका. जो तुमचा अभ्यास झालेला आहे तोच रिव्हिजन करा. जास्तीत जास्त तो अभ्यास रिव्हिजन केलं तर तुमचा अजून फायदा होईल. त्याच्यानंतर बघा, तुम्ही ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणचे मागचे पेपर पूर्ण असतील ते रिव्हिजन करा. आणि ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलेला तिथला स्थानिक जिल्ह्याचा जो पण जेवढा जिल्हा विशेष अभ्यास असेल तो एकदम प्रॉपर करा. तुमच्याकडे फक्त एकच पर्याय, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. पेपर सोल्युशन एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं चांगल्या प्रकारे अभ्यास होईल आणि तुमचा येणारा जो पेपर आहे तोही चांगल्या प्रकारे जाईल. ह्या टिप्ससाठी आपल्या चॅनलवर नक्की जॉईन राहा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.